कसे आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? झालं का जेवण खाऊन? माझं पण झालं. बसले होते तर म्हटलं 1-2 मिनिटाचा व्हिडिओ करावा. माणसानी ना आपल्या नात्यामध्ये मी किती विजयी झालो, मी किती पराक्रम गाजवला, मी मोठ्या माणसांना किती अपमानित केलं, हे करण्यापेक्षा मी माझं नातं कसं जपलं आणि मी माझ्या नात्यामध्ये किती यशस्वी झालो आणि मी माझ्या नात्यामध्ये किती विश्वास निर्माण केला आणि मी माझ्या नात्यामध्ये काय दिलं, काय घेतलं, कोणत्या वेळेला मी धावून गेले, कोणत्या वेळेला मी गेले नाही, तर हे माणसाने आपल्यामध्ये ठेवावं. म्हणजे नाही का, एक जाणीव ठेवावी त्याची, हो की नाही? आणि नात्यामध्ये देण्या घेण्यापेक्षा नात्यामध्ये दुःखाच्या वेळेला धावून जाणं हे फार महत्त्वाचं असतं. सुखात तर सगळेच येतात, तो न बोलवले पण येतात, पण दुःखात तो जातो ना, तो खरा आपला नातेवाईक असतो. माणसाला ना एकमेकाचा स्पर्श म्हणजे असं स्पर्श म्हणजे एकमेकाचं असं ओढ लागली पाहिजे की नाही, आणि माणसाने आपल्या मागे आपलं म्हटलं पाहिजे की नाही, ह्या व्यक्तीने माझ्या दुःखाच्या वेळेस मला खूप सहाय्य केलं, मदत केली, कशी का होईना. त्यालाच माणुसकी म्हणतात, त्यालाच माणूस म्हणतात, नाही का? तर काही वेळेला ना काही लोकांना जमत नाही, माहिती का, की नातं कुठं टिकवायचं, कसं टिकवायचं. त्यांचं नातं फक्त पैशाने असतं. मी इतके पैसे दिले, मी इतकं हे केलं, मी तितकं केलं. बघा, कधी कोणत्या वेळेला कोणा माणसाची गरज लागेल ना हे सांगता येत नाही, एवढं मात्र खरे. त्यामुळं ह्याच्याशी घमेंड त्याच्याशी घमेंड करू नका. तुमच्याकडं आहे तर तुमच्याकडं कोणी मागायला येत नाही आणि तुम्ही कोणाला देणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक सांगू का, जे नातेवाईक गरीब असतात ना, ते कधी श्रीमंत नातेवाईकांच्या दारात जात नाहीत आणि मागत नाही. ते एखाद्या वेळेस गरीबाच्या दारात जातील आणि गरीब नातेवाईकांकडे मागतील, परंतु श्रीमंत नातेवाईकाच्या दारात कधीच जात नसतील, माहिती का, जात नाहीत नातेवाईक, एवढं मात्र खरं. हल्ली काय झालेलं आहे, जो तो आपला पैसा कमवायला लागलेला, ज्याला वाटतं त्याला वाटतं मी मोठा मी मोठा, पण जगात कोणीच मोठं नसतं, माहिती का. किती तुमचं मोठं घर असू दे, तुम्ही काही नेणार आहे का? किती तुमचा महल असू दे, तुम्ही काही नेणार आहे का? नाही ना. मग कशाला त्याची ज्या गोष्टीची घमंड करायची त्या गोष्टीची करा ना, नाही त्या गोष्टीची काय घमंड करता. ह्या गोष्टीची घमंड करायला पाहिजे की 4 माणसं तुम्हाला आज नावजत आहेत, म्हणतात की नाही बाबा, तिच्यासारखं नाही कोणी, असं, माहिती का. एवढं मात्र खरं असतं माणसाचं, की माणूस ना आपल्याला हे करतं, नाव घेतं मागून. आता मी इथे राहते ना व्यवस्थित, पटकन बोलून मोकळी होते, परंतु मी प्रत्येकाच्या संकटाला धावून जाते. हां, एवढं तुम्ही म्हणताल काय तुझ्याकडं काय खूप पैसा पाणी कर, नाही, माझ्याकडं काहीच नाही हो, मी तर साधी शुल्लक बाई, परंतु माझ्या 2 शब्दाने किंवा काही देण्याने एखाद्याचं दुःख जर कमी होत असेल तर तेवढं मात्र मी नक्की करते. कमीत कमी माझ्याकडे जीभ आहे ना, त्या जिभेने मी चांगलं तरी बोलते, जाऊ द्या ना, होईल चांगलं, होईल असं, होईल तसं, कशाला काळजी करता, झाल्या गोष्टी घडल्या गेल्या, असं ह्याला म्हणतात माणुसकी. तुम्हाला जगात राहायचे ना, माणुसकी ही ठेवलीच पाहिजे 4 माणसासाठी. माणुसकीशिवाय काही नाही. मागे लोक नावं ठेवतात की काय त्यांना माणुसकी आहे का, काय ते असं उष्ट हाताने कावळा पण हाकलत नाही. म्हणजे आपला जो हात भरलेला असतो ना खरकाट्याला 2-3 दाणे लागले असे, तो पण काही लोक झटकत नाही तो कावळ्यासाठी, असे आहेत बघा लोक. धन्यवाद. म्हणून तर म्हणतात ना, काय तिने उष्ट्या कावळ्याने कधी कावळ्याला नाही हे केलं, उष्ट्या कावळ्याने कधी उष्ट्या हाताने कधी कावळा नाही हाकलला, तर ती काय करणार आहे, असं बोलतात लोक.